जिल्हा परिषद अहिल्यानगर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। या प्रदर्शनाचे उद्घाटन कोळपेवाडी ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ चंद्रकला सूर्यभान कोळपे, उपसरपंच सुनीता सागर कोळपे तसेच सदस्य सुनीता आदिनाथ कोळपे यांच्या हस्ते विविध पशूंचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे तालुका सहकारी दुग्ध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग अहिल्यानगरचे उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील, कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंचकृषीतील नागरिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच प्रदर्शनातील विविध पशुपक्ष्यांची पाहणी करून त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती घेतली। या प्रदर्शनात गाय, कालवड, देशी गाय, म्हैस, बैलजोडी, गोऱ्हा, अश्व, शेळी, मेंढी, कुत्रे, मांजर, कोंबडी आदी विविध पशुपक्ष्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते। पशुपालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला। विशेषतः कुत्रे, मांजर व अश्व यांच्या विविध जातींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी पशुपक्षी प्रदर्शनात अनेक पशुधनांचे व्यवहारही पार पडले। काही जनावरांची मोठ्या किमतीत खरेदी विक्री झाली। त्यामुळे तालुक्यातील पशुपालक व व्यापाऱ्यांनाही या प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगला व्यवहार करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचा आनंद लुटला। प्रदर्शनात सहभागी झालेल्या पशुधन मालकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच विविध गटातील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले। यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7,000 रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 5,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दिलीप जामदार, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दिलीप दहे, पशुधन विकास अधिकारी श्रद्धा काटे, पशुधन विकास अधिकारी श्रीकांत घोरपडे तसेच कोळपेवाडी ग्रामपंचायतचे अधिकारी, सदस्य आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केले। सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।